अनुसूचित जाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारित नियम 2012 व पंचायत विस्तार पैसा अधिनियम 1996 ची योग्य रीतीने अंमलबजावणी करून वन हक्काचा 7/12 उतारा घ्या, आदिवासींचे हक्क संपवणारे वन विधेयक 2023 तत्काळ रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी आज सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभाच्या वतीने नंदुरबार तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। या मोर्चाला तालुका क्रीडा संकुल येथून सुरुवात करण्यात आली। तेथून उड्डाणपूल मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला। 7 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार ते मुंबई पायपिढार महामोर्चा काढण्यात आला होता। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची ताबडतोब अंमलबजावणी करा, पैसा 17 संवर्ग पदभरती, कला क्रीडा संगणक शिक्षकांना तत्काळ नियुक्त करा, सुप्रीम कोर्टचा निर्णय 1 ऑगस्ट 2024 क्रिमिलेअर अनुसूचित जाती जमातीचा विरोधातला निर्णय ताबडतोब रद्द करा, अशा विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात आला। यावेळी हातात लाल झेंडा घेऊन लढेंगे जीतेंगे च्या घोषणा देण्यात आला। या मोर्चात डॉक्टर किशोर ढमले, डॉक्टर करण सिंग कोकणी, डॉक्टर RT गावित, साईद कुरेशी, मनोहर वडवी सह हजारो स्त्री पुरुष मोर्चात सहभागी झाले होते। अडवण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिलं होतं। त्या लेखी आश्वासनावर तो मोर्चा स्थगित करण्यात आला होता। 8 महिने उलटून सुद्धा त्या लेखीचं अंमलबजावणी या नंदुरबार जिल्ह्यात इथले प्रशासन करत नाही, त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे। दुसरा, नाशिक या ठिकाणी पैसा कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात आदिवासी विद्यार्थी आंदोलन करतात। त्यांना आज 21 ते 22 दिवस होत आहेत। त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही, त्याला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। त्याच्यानंतर आदिवासींच्या विरोधात आदिवासी वन हक्क कायदा 2006, अधिनियम 2012 या कायद्याची अंमलबजावणी न करता आदिवासींच्या विरोधात 2023 रोजी वन कायदा पारित केलेला आहे। तो आदिवासींच्या मुळावर आलेला आहे। आता 7 तारखेला मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला की आदिवासीने जर झाड तोडलं तर त्याला 50,000 रुपये दंड करा, कंपनीवाल्यांनी झाड तोडलं त्याला दंड भरून सूट करा। म्हणजे आदिवासींच्या जंगल जमिनीवरचा हक्क समाप्त करायचा आणि कंपनीवाल्यांना बहाल करायचा। मोठमोठ्या उद्योगपतींना त्या जमिनी वाटण्याचा खिरापत हे मोदी शाह सरकार आणि महाराष्ट्र सरकार करत, त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा या नंदुरबार तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। याचा कारण असं की आम्ही पिढ्यानपिढ्या जंगल जमिनीवर आम्ही अधिकार आहे, आम्हाला 7/12 अजूनपर्यंत मिळालं नाही आहे आणि ज्या योजना आहेत सरकारी ते शेतकऱ्यांना देतात आणि आम्हाला जमिनीच्या उत्पन्नासाठी शेतीमालाला जास्त भाव मिळत नाही, आम्हाला योजना देत नाही, त्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे। याचं कारण असं की अनेक वर्षापासून आम्ही ज्या योजनापासून वंचित आहोत त्या आम्हाला योजना मिळायला पाहिजे। विहीर आहे ते विहीर मिळाली पाहिजे, बोर मिळाली पाहिजे, जमीन सपाटीकरण मिळाली पाहिजे। या योजनेसाठी शेतकऱ्यांना देतात, आम्ही काय शेतकरी नाही आहोत का? म्हणून आम्हाला त्यासाठी लढावं लागतं। लाल सलाम, सत्य की जय हो। महाराष्ट्र TV 24 साठी मिर्झा आफिक, नंदुरबार। पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात। महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे। विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो। विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका, पत्र्याचे शेड, बस स्टॉपचा आसरा घेऊ नका, उंच झाडे, विजेचे खांब याखाली उभे राहू नका। छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा। पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा। घरात विजेची उपकरणे हाताळू नका। दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते, ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।